त्या ठिकाणी लिंगायत समाजाचे शिवाचार्य महास्वामीजी ते येत आहेत. सगळेजण त्यांचं उभारून टाळी वाजवून त्या ठिकाणी स्वागत करायचं. बसा. या ठिकाणी अंगद जाधवर साहेब या ठिकाणी उपअधीक्षक गडिंग्लज चंदगड आजरा तालुक्याचे आहेत. त्यांनी आले. जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत या ठिकाणी करा. हां, घ्या बसून. या सगळ्या गोष्टी मिळणं फार महत्त्वाचे असतात आणि माणसं येतात कोणाकडं ज्यावेळी विचार जुळतात त्यावेळेलाच माणसं वास्तविक येत असतात. आज या ठिकाणी शतस्थल ब्राह्मी गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी जे सुरगीश्वर संस्थान मठ कसबा नूल गडिंग्लजच्या तिकडं आहे, ते 10व्या शतकातील मठ आहे. आणि त्या ठिकाणी आपल्या जसं नांदणी मठ, कोल्हापूर मठ आहे आणि त्याला वेगवेगळ्या गावातले समाज त्याच्या अंडर अधिष्ठित असतात, तसं ह्या मठाच्या अंडरमध्ये 400 गावं, कर्नाटक, बेळगाव एरिया, आपलं महाराष्ट्र, गोवा राज्य, असं सगळ्यातलं मिळून सीमा भागातले 400 गावांचं म्हणजे गावातले लिंगायत समाजाचे समाज हा त्यांच्या नेतृत्वात राहतो, त्यांच्या मार्गदर्शनात राहतो. आणि त्यांनासुद्धा शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टीची फार आवड आहे. ज्या समाजाला आणि ज्या देशाला किंवा ज्या व्यक्तीला शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टी कळल्या, त्या देशाचं, त्या समाजाचं आणि त्या व्यक्तीचं जीवनात कधी त्याला दारिद्र्यता येत नाही असं सांगितलं. तसं स्वामीजींनी सुद्धा त्यांच्या त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारं, सैनिक पॅटर्नच्या अपेक्षित धर्तीवर चालणारं असे एक चांगली सुंदर शाळा त्या ठिकाणी चालू केलेली आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी ती करत आहेत. आणि त्याचं मोठ्या प्रमाणात अगदी सगळ्या सुख सोयींनी अवस्थेने युक्त व्यवस्थित असणाऱ्या असा मोठा प्रोजेक्ट 10 कोटीचा त्या ठिकाणी आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब यांच्या हस्ते त्याचं पायाभरणीचं कार्यक्रमही झालेला आहे. लोकवर्गणी आणि शासन या सगळ्यांच्या माध्यमातून चाललंय. सांगायचा उद्देश इतकाच आहे, अजून आपल्या समाजातल्या बहुतांशी साधूंच्याही लक्षात आलं नाही. मार्गदर्शन करतोय आपण, पण ते म्हणतात आपण ह्याच्यात कशाला अडकायचं, कशाला पडायचं, आपला मोक्ष मार्ग आहे. 100% त्यांचे विचार चुकीचे आहेत असं नाही, पण काही अपेक्षेनं समाजाचं आपण काहीतरी ऋणी आहोत, देणं आहे आणि समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, ह्या भावना आत्ता नवीन साधूंच्या म्हणजे लक्षात या लागले. आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं शाळा असतील, हॉस्पिटल्स असतील, सगळं चालू आहे. आपलं पण स्वामीजी चिपरीच्या इथून 10 किलोमीटरवर एक 2.5 एकरमध्ये मोठं हॉस्पिटल आपण घडतोय. आमचं तर पहिलं तत्व आहे की भारतीय संस्कृती सुरक्षित राहिली पाहिजे. भारतीय संस्कृती सुरक्षित ठेवायचं असेल तर आयुर्वेद समाजामध्ये गेलं पाहिजे. आणि आयुर्वेद समाजामध्ये जायचं असेल तर आम्ही साधू संतांनी पहिला ते काम केलं पाहिजे. मी शक्यतो अन्य समाजाबाबतीत कधी चौकशी करत नाही. चौकशीचा अर्थ कुणाच्या वैयक्तिक जीवनात आम्ही शिरत नाही. धर्म आम्ही सगळ्यांचा सांगतोय, सगळ्यांना सांगतोय, पण प्रत्येकाची चर्या क्रिया आपण चौकशी करत नाही, कारण दुसऱ्यांची चौकशी करण्यासाठी आमचा धर्म नव्हे. जैन म्हणजे साधू संत आपलं स्वतःचं कल्याण करण्यासाठी. पण मी त्या ठिकाणी आयुर्वेदिक हॉस्पिटल सुरुवात केलं आणि आता मोठ्या प्रमाणात एक दिवाळीनंतर चालू होईल. माझा पहिला उद्देश आहे, कुठल्याही जाती धर्माचे असू देत,
धर्मप्रसारक पहिला आयुर्वेदाचा स्वीकार केले पाहिजेत. आज आमच्या जैन धर्मात आम्ही इंग्लिश औषध खात नाही, गोळी खात नाही, टॅब्लेट्स, इंजेक्शन, सलाईन आम्ही काय लावून घेत नाही. पण अन्य समाजामधले धर्मप्रसारक त्याचा उपयोग करतात. जर आमच्या रक्तामध्ये इंग्रजांचा प्रभावाचं जर औषध असेल तर आमच्या मुखातून किती भारतीय संस्कृती चांगली आली तर त्याचा प्रभाव समाजावर होणार नाही. त्यामुळं आम्ही तिथं कुठल्याही जातीचा धर्मप्रसारक, साधू, संत, महंत यांच्यासाठी मोफतमध्ये शुद्ध आयुर्वेदिकचं एक मोठं हॉस्पिटल आता बारक्या प्रमाणात चालू आहे. येणारे 1-2-3 महिन्यात मोठ्या प्रमाणात चालू होईल. आणि मग अन्य जे काम करणारी, कष्ट करणारी सामान्य गोरगरीब लोक आहेत, जैन, अन्य समाज सगळे, त्यांच्यासाठी आज संध्याकाळी औषध खायला पाहिजे आणि उद्या सकाळी कामाला जायला पाहिजे. त्याशिवाय उद्या संध्याकाळची भाकरी मिळतं नाही. अशा लोकांच्यासाठी ॲलोपॅथिक आणि होमिओपॅथिक याचं पण हॉस्पिटल, टोटल हॉस्पिटलचं कंस्ट्रक्शन 70 ते 80 हजार स्क्वेअर फूटचं कंस्ट्रक्शन करण्याचा विचार आहे. पण पहिल्या प्राथमिक भूमिकेत एक 35-40 हजार स्क्वेअर फूटचं कंस्ट्रक्शन आता चालू आहे. आणि आयुर्वेदिकचं हॉस्पिटल आता दिवाळीनंतर चालू होईल. ॲलोपॅथिक हॉस्पिटल 1 वर्षात पुढल्या 26-27 ते चालू होईल. तो पण प्रोजेक्ट एक 17-18 कोटीचा आमचा तिथं आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या साधूंना किंवा ज्या समाजाला शिक्षण म्हणजे ज्ञान आणि आरोग्य कळलं ते कधीही समाज किंवा ती संस्था, ते लोक कधीही दुःखी कष्टी होत नाहीत. आणि म्हणून मगासपासून आदरणीय नितीन पाटील डॉक्टर साहेबांनी आपल्याला निसर्गोपचार आणि आयुर्वेदाची माहिती दिली. आणि ती आज योगायोगाने शक्तीतच तप भावने दिवशी आपल्याला जर तपश्चर्या करायची असेल, तप करायचं असेल तर शरीर निरोगी असल्याशिवाय आणि शरीराचा आधार घेतल्याशिवाय तो होत नाही. आणि म्हणून ते करणं फार गरजेचं आहे. म्हणून स्वतःच आपल्या आयुष्याचे आपण डॉक्टर, आपल्या आयुष्याचे आपणच न्यायाधीश, आपल्या आयुष्याचे आपणच शिक्षक आणि आपल्या आयुष्याचे आपणच पालक झालो तर आपल्याला इतरांच्याकडे जाण्याची आवश्यकता लागत नाही. अशा भूमिकेतून आपला हा प्रवास जीवनाचा असला पाहिजे. तर या ठिकाणी आदरणीय नितीन पाटील साहेब आपल्या आचार्य विद्यासागर आयुर्वेदिक चिकित्सालयाचे ते सल्लागार आहेत, मार्गदर्शक आहेत. आपल्या तिथं जेवढे काही आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी थेरपिस्ट असणार आहेत त्यांना सगळ्यांना शिकवण्याची आपल्या समाजातील गोरगरीब किंवा शाकाहार, अन्य समाजातील सुद्धा जी शाकाहारी लोक आहेत अशा गरीब कुटुंबातील कोणी मुलं, मुली, महिला, पुरुष जर ते शिकून आपल्या हॉस्पिटलमध्ये साधू संतांची सेवा करत असतील तर त्यांना मोफत हे शिकवायला सुद्धा पैसे असतात. पण ती तिथं जेवायला खायला घालून मोफत शिकवून त्या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलमध्ये सेवा करण्याची, माणसं तयार करण्याची त्यांनी जबाबदारी घेतलीत. त्यांचा मुलगाही आता MD झालेला आहे. सूनही काय योगायोगानं MS मिळालेली आहे. ती धार्मिक प्रतिमादरी घरातली मुलगी मिळाली. त्यांचा साखरपुडा नुकता झाला आहे. तेही मुलग्याला आणि सुनेला त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये जोडण्याची, म्हणजे सेवा करणाऱ्यांना बोलवावं लागत नाही. ते हुडकत असतात आम्हाला अशी संधी कुठं मिळते काय. तर असे आदरणीय नितीनदादा या ठिकाणी आलेत. जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. आणि त्यांचा सन्मान आपल्या मंदिर कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हुल्लेकर गुरुजी त्यांचाही आणि आदरणीय सारंग पाटील साहेब तेही इथे या ठिकाणी आलेत. ह्या सगळ्यांची जबाबदारी सर्व साधू संतांना चांगलं आरोग्य देण्याच्या जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि तुम्ही साधू संतांचं आरोग्य सुरक्षित ठेवला की साधू संत आपल्या देशाचं आरोग्य, संस्कृतीचं आरोग्य सुरक्षित सगळे साधू संत ठेवतील. आणि त्या साधू संतांनी आयुष्यात केलेली तपस्येचं
जेवढं पुण्य मिळेल त्यातलं 6% तुम्हाला सगळ्या डॉक्टरांना मिळाल्याशिवाय घरात बसून सगळं मिळणार. त्याची जबाबदारी तुमची आहे. तर या दोघांचा सन्मान आदरणीय हुल्लेकर गुरुजींनी या ठिकाणी समोर यायचा आहे आणि त्यांचा सन्मान आदरणीय नितीनदादा सारंगदादा यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला स्वामीजींचंही मार्गदर्शन आज ऐकायचं आहे. तर तत्पूर्वी आम्हाला हा कधी शक्यतो प्रसंग आला नाही, त्यामुळं मान सन्मान किंवा कसं असते काय आम्हाला माहीत नाही, पण जेवढं एक व्यवहार कौशल्यातून आम्हाला कळलं आहे त्या पद्धतीनं कोथळी दिगंबर जैन समाज म्हणण्यापेक्षा संपूर्ण आमच्या कोथळीच्या जैन अजैन सर्वच भक्तगणांच्याकडून तुमचा या ठिकाणी ते सन्मान म्हणा, ते आदर म्हणा, ती पूजा म्हणा, ते आदरणीय राजू पाटील आणि बाहुली दादा आहे काय, गेला कुठे गेला काय, हां भीमादादा आणि राजू पाटील यांनी दोघांनी यायचं आहे आणि आदरणीय स्वामीजींचा त्या ठिकाणी त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर एक सगळ्यात माझ्यासाठी आनंदाची गोष्ट, स्वामीजी तर आले ठीकच आहे, पण आदरणीय जाधवर साहेबांना मी सांगतो, इथं धर्मनगर म्हणून जवळच आहे रस्त्याला, सांगली कोल्हापूर रस्त्यावर धर्मनगर क्षेत्र आहे जैन समाजाचं. त्याच्या बाजूलाच 1 एकर शेतीमध्ये त्या ठिकाणी आम्ही जैन समाजातील मुलांच्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, मोठ्या प्रमाणात खाणं पिणं राहणं सगळ्या गोष्टींची व्यवस्था असणारं निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र काढले. आज 4 वर्ष झाली. 4 वर्षामध्ये 33 मुलं आणि मुली मिळून त्या ठिकाणी क्लास 1 क्लास 2 अधिकारी झाले. आत्ता सध्या 2 मुलं PSI झालेले आहेत, ड्युटीवर आहेत आणि आता 3 मुलं ट्रेनिंगमध्ये आहेत आणि परवाच्या निकालात 2 मुलं झालीत. असं पोलीस क्षेत्रामध्ये आपल्या अकॅडमीतली 6 ते 7 मुलं आत्तापर्यंत अधिकारी झालेत. एक मुलगी डेप्युटी कलेक्टर झाली, एक मुलगी कामगार आयुक्त झालेली आहे, 1-2 मुलं UPSCच्या माध्यमातून पास झालेले आहेत, एक मुलगी आता IRS म्हणून सध्या ड्युटी करते आणि मग क्लास 3 क्लास 2 असे अनेक पोस्ट STI वगैरे केलेले असे आहेत. आणि आम्हाला ह्याच्यात आवड आहे. फक्त त्याचं एक कारण म्हणजे तुमच्या लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून की जैन समाजासाठीच का केला, इतरांच्या मला ओळखते, मनातलं लगेच कळते, दुसऱ्यांच्यासाठी का केलं नाही. त्याचं कारण तिरस्काराची भूमिका साधूंच्यात नसतेच, पण आम्ही साधू ज्यावेळी आम्ही हे चालवतो त्यावेळेला तिथं होणाऱ्या प्रत्येक गोष्टीतल्या चांगल्या आणि चुकीच्या गोष्टीमध्ये आम्ही तेवढेच भागीदार असतो. जसं आता पुण्यामध्ये 6% भागीदार आम्ही डॉक्टरांना केलं तसं. आणि आमच्या धर्मात रात्री भोजन त्याग सांगितलं, रात्री जेवायला द्यायचं नाही, कांदा लसूण कंदमूळ वगैरे खायला द्यायचं नाही. आणि आम्ही त्या पद्धतीनं तिथंच तसं चालवतो. मग तिथं चालवत असताना एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या समाजातल्या आम्ही त्या ठिकाणी 2-2, 3-3 वर्ष ठेवून घेताना आम्ही त्यांना रात्री जेवायला देणार नाही, कांदा लसूण खायला देणार नाही असं जर आम्ही म्हटलो तर यदा कदाचित त्याच्या गरीब परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आम्ही आमचा धर्म त्यांच्यावर लादा लागलोय असं कोणाला वाटू नये. आणि आम्ही मग जिहादींच्या ह्याच्यात आमची पण कुठंतरी गणना लोक करू नयेत जातीवादीच्या ह्याच्यात, म्हणून आम्ही त्या ठिकाणी असं केलं. आणि ते एक शल्य माझ्या मनात कायम होतं की आपल्याकडं सगळ्या जाती धर्माची लोक येत असताना आपण अकॅडमी फक्त जैन समाजासाठी केली, आपलं कुठं चुकतंय काय हे वाटत होतं. तेवढ्यात आमच्या गुरूंनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि हे जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल सर्व जाती धर्माच्या लोकांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी चालू करून एक जे सगळ्यांच्यासाठी काम करायला पाहिजे त्याची परत आम्ही तिथं सुरुवात केली. तर आपलं मार्गदर्शन त्या अकॅडमीला एका दिवस त्या मुलामुलींना लागावं आणि तुम्ही त्या मुलामुलींना शिक्षण
आणि खरी शिक्षणानंतर ड्युटी सांभाळल्यावर परीक्षा चालू असते. देश आणि धर्म सांभाळत न्यायव्यवस्था सांभाळणं फार कठीण आहे. तर आपलंही भविष्यात तिथं मार्गदर्शन लागावं अशी भावना या ठिकाणी करतो. आणि आदरणीय जाधवर साहेबांचा सन्मान अमोल बोरगावे यांनी इथं समोर यायचं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपल्या समाज आणि मंदिर कमिटीच्या वतीनं जोरदार टाळी वाजून आदरणीय अंगद जाधवर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा. मला सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन, शिक्षण, आरोग्य आणि ही सेवा ही कशा पद्धतीनं केल्यानंतर त्याचं पुण्य आणि त्याचा धर्म काय असतो याचं मार्गदर्शन करतील आदरणीय शतस्थल ब्रह्मी गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी.